मुंबईच्या सचिवालयात अचानक दिल्लीवरून पंतप्रधान पंडित नेहरूंचा फोन येतो आणि फोन उचलतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण। 1962 सालच्या चीन युद्धाच्या वेळी देशाची परिस्थिती नाजूक होती। तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनीही राजीनामा दिला होता। अशा वेळी नेहरूंना आठवण झाली की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची म्हणजेच यशवंतराव चव्हाणांची। नेहरू फोनवर म्हणाले, मी जवाहरलाल बोलतोय। संरक्षण खात्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवू इच्छितो। तुम्ही दिल्लीला यावं असं मला वाटतं। येणार ना? फारशी चर्चा न करता फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर हवंय। यावर यशवंतराव क्षणभर थांबले आणि म्हणाले, मला एका व्यक्तीला विचारावं लागेल। त्यावर नेहरू काहीशा रागानेच म्हणाले, अशी कोणती व्यक्ती आहे जिला विचारल्याशिवाय काम अडणार आहे? तेव्हा यशवंतराव अतिशय आदराने आणि हसत म्हणाले, मुंबई सोडून दिल्लीला जाण्याची परवानगी मला किमान माझ्या पत्नीकडून घ्यायला हवी। यशवंतरावांचं हे उत्तर ऐकून नेहरूही मनमुराद हसले। 2 दिवसात निर्णय झाला आणि चव्हाण साहेब दिल्लीला पोहोचले। दररोज सकाळी ते तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि संरक्षण उत्पादन विभागाच्या प्रमुखांची बैठक घेतली। यामध्ये ते स्वतः या सर्वांकडून माहिती घेत त्यांचं ऐकून घेत। या बैठका एकतर्फी संवादाच्या नसायच्या। त्यांनी रशियासोबत करार करून देशाचं संरक्षण सैन्य मजबूत केलं। केवळ मिग विमानेच नाही तर रणगाडे, हेलिकॉप्टर, जमिनीवरून हवेत मारणारी शस्त्रास्त्रे रशियाबरोबर उत्पादित करण्याचे त्यांनी निश्चित केलं। चीन युद्धानंतर रशियाने भारताला 100 कोटी रुपयापर्यंतचं सहकार्य केलं आणि म्हणूनच म्हटलं जातं, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला। जेव्हा जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा हा महाराष्ट्र खंबीरपणे उभा राहिलाय। गोष्ट आवडली असेल तर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला फॉलो करा।